मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हो की मित्रांनो, जेव्हा बायकांना एखादा पुरुष, एखादा मुलगा जेव्हा त्यांना आवडतो आणि जेव्हा त्या बाईला ना त्या पुरुषासोबत, त्या मुलग्यासोबत जेव्हा तिला झोपायचं असतं, आता झोपायचं असतं म्हणजे काय करायचं असतं ते तुम्हाला समजलं असेल. कारण मित्रांनो, एवढं स्पष्ट मी इथे सांगू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही समजून जावा आणि तुम्ही तेवढे हुशार आहात हे मला माहिती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जेव्हा एखाद्या बाईला ना एखाद्या पुरुषासोबत, एखाद्या मुलग्यासोबत जेव्हा तिला झोपायचं असतं, जेव्हा तिला तो मुलगा ना आवडतो, तेव्हा मित्रांनो ती बाई ना आपली ही गोष्ट म्हणजे त्या पुरुषाला सांगण्यासाठी ती कोणते कोणते इशारे त्याला देते. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो, बायकांचा स्वभाव आणि पुरींचा स्वभाव थोडासा भित्रट असतो, थोडासा लाजाळू असतो. आणि मित्रांनो, कधी कोणती पोरगी किंवा कधी कोणती बाई कोणत्या पुरुषाला असं स्पष्टपणे सरळ सरळ त्याला कधी सांगत नाही की म्हणजे मला तू आवडतोस, आपण दोघं झोपूया का, असं ती कधी बोलत नाही. ती म्हणजे असे इशारे देते आणि ते इशारे ओळखणं आपलं काम असतं. तर मित्रांनो, ते इशारे आता मी तुम्हाला सांगतो, तर नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, त्या पुरुषासोबत ना बोलताना चावट चावट घाणेरड्या डबल मिनिंग गोष्टी त्याच्यासोबत करणं आणि त्याच्यासोबत बोलताना ना आपल्या होटांवरून आपली जीभ फिरवणं किंवा आपले होठ आपल्या दाताने चावणं. काय बोललो मी? त्या पुरुषासोबत किंवा त्या मुलग्यासोबत जो तिला आवडतो आणि ज्याच्यासोबत तिला झोपायचं आहे, तर त्याच्यासोबत बोलताना ना चावट चावट घाणेरड्या किंवा डबल मिनिंग गोष्टी त्याच्यासोबत बोलणं आणि त्याच्यासोबत बोलताना ना आपल्या होटांवरून आपली जीभ फिरवणं किंवा आपले होठ ना आपल्या दाताने चावणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना किंवा एखादी भाभी, एखादी वहिनी किंवा एखादी पोरगी तुमच्यासोबत बोलताना चावटपणा करते, म्हणजे मित्रांनो ती ना तुमच्यासोबत बोलताना चावट चावट घाणेरड्या गोष्टी जर ती बोलते आणि तुमच्यासोबत बोलताना ना ती आपल्या होटांवरून आपली जीभ फिरवते किंवा आपले होठ ना हळूहळू आपल्या दाताने चावते, तर मित्रांनो तो संकेत ना हेच सांगतो की मित्रांनो तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्यासोबत झोपायचं आहे. कारण मित्रांनो, बायकांना हा इशारा करून त्या पुरुषाला हेच सांगत असतात की म्हणजे अरे वेड्या, मी एवढं लाज न बाळगता चावटपणा करते, तर तू समजून जा की तू मला आवडतोस आणि मला तुझ्यासोबत ना झोपायचं आहे, असं त्या बाईला ना आतून तिला दाखवायचं असतं. पण ती कधी स्पष्टपणे ओपनमध्ये बोलत नाही. तर मित्रांनो, हा पहिला इशारा तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, पर्सनल स्पेस कमी करणं. काय बोललो मी? पर्सनल स्पेस कमी करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या बाईला, एखाद्या पोरगीला, एखादा पुरुष, एखादा मुलगा जेव्हा तिला आवडतो आणि जेव्हा तिला त्याच्यासोबत झोपायचं असतं, तेव्हा मित्रांनो ती ना मुद्दामून जाणून बुजून त्याच्यामधला आणि स्वतःमधला जो पर्सनल स्पेस जो असतो ना, तो पर्सनल स्पेस ती कमी करते. काय बोललो मी? ती मित्रांनो स्वतःमधला आणि त्याच्यामधला जो पर्सनल स्पेस जो असतो ना, तर तो ती कमी करते. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समजलं नसेल तर मित्रांनो मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आता सांगतो की मित्रांनो, जेव्हा आपण ना त्या बाईसोबत असतो किंवा आपण तिच्यासोबत ना जेव्हा फिरतो, जेव्हा तिच्यासोबत बोलतो, तेव्हा मित्रांनो तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर असतं, तर ते अंतर ना ती कमी करणार. म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या ठिकाणी, म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बसलेला आहात आणि तिथे ना बाकीची सर्व जागा मोकळी आहे, तरी पण मित्रांनो ती ना तुम्हाला चिकटून बसणार. म्हणजे मित्रांनो, एखाद्या बाकड्यावर, एखाद्या म्हणजे टेबलवर जर तुम्ही बसलेला आहात आणि तो टेबल किंवा ते बाकडं पूर्णपणे खाली आहे, म्हणजे ती बाई ना कुठे पण बसू शकते, तरी पण मित्रांनो ती ना तुम्हाला चिकटून बसणार, तुम्हाला मुद्दामून स्पर्श करणार. म्हणजे मित्रांनो, तुमचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, म्हणजे तुमच्या खांद्यावर डोकं ठेवणं, तुम्हाला मिठी मारणं, असं म्हणजे तुमच्यामध्ये
तुमच्यामधला आणि तिच्यामधला जो स्पेस असतो ना, तर तो स्पेस ना ती कमी करणार आणि ती तुम्हाला ना चिकटण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, हा पण इशारा हेच सांगतो की तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्यासोबत झोपायचं आहे. तर मित्रांनो, हा पण इशारा तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्हाला ना घट्ट स्पर्श करणं आणि स्पर्श रेंगाळत ठेवणं. काय बोललो मी? तुम्हाला ना एकदम घट्ट स्पर्श करणं आणि तिचा स्पर्श तुमच्या शरीराला रेंगाळत ठेवणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या बाईला ना एखादा पुरुष, एखादा मुलगा जेव्हा तिला आवडतो आणि जेव्हा तिला त्याच्यासोबत झोपायचं असतं, तेव्हा मित्रांनो ती ना त्या पुरुषाला जाणून बुजून त्याला ती घट्ट स्पर्श करते. म्हणजे जेव्हा ती ना त्याचा हात आपल्या हातामध्ये पकडते किंवा ती ना त्याला मिठी मारते, तर मित्रांनो तो हात ना ती एकदम घट्ट पकडते. त्याला मिठी मारताना पण ना एकदम घट्ट मिठी मारते. असं नाही की वरच्यावर मिठी मारते, वरच्यावर त्याचा हात पकडते, असं नाही. एकदम घट्ट, एकदम म्हणजे त्या पुरुषाला ना आपल्या म्हणजे पूर्णपणे बाहुपाशामध्ये ती एकदम घट्ट पकडते. असा जर घट्ट स्पर्श जर म्हणजे एखादी बाई जर करत असेल ना आणि तो स्पर्श ती रेंगाळत ठेवते, म्हणजे मित्रांनो जर तिने तुम्हाला मिठी मारली आणि घट्ट मिठी मारली, तर मित्रांनो तुमच्या मिठीतून ना ती लवकर बाहेर पण येत नाही. म्हणजे मित्रांनो ती तुम्हाला काही सेकंद किंवा कधी कधी मिनिट सुद्धा ती तुम्हाला स्पर्श करते. म्हणजे तुम्हाला घट्ट मिठीमध्ये ती घेऊनच राहते. म्हणजे मित्रांनो जर एखाद्या बाईने तुम्हाला घट्ट मिठी मारली, सो मित्रांनो म्हणजे तिने ना 1-2 सेकंदात ती मिठी म्हणजे तिने सोडवायला पाहिजे की नाही, पण ती असं करत नाही. ती तुम्हाला ना म्हणजे मित्रांनो 40-50 सेकंद किंवा कधी कधी 1 मिनिट सुद्धा ती तुम्हाला घट्ट मिठीमध्ये पकडून ठेवते. किंवा जर तिने तुमचा हात ना आपल्या हातामध्ये पकडला, तर तिने काही सेकंदात तुमचा हात आपल्या हातातून सोडवायला पाहिजे की नाही, पण ती असं करत नाही. ती तुमचा हात ना आपल्या हातामध्ये काही मिनिटं ती पकडून राहते. म्हणजे 2 मिनिटं, 5 मिनिटं, म्हणजे ती तुमचा हात ना सोडायलाच मागत नाही. तर मित्रांनो, हा पण इशारा हेच सांगतो की तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्यासोबत झोपायचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.